आणि यानंतरची बातमी आहे कुंभमेळ्यातल्या श्रमदानाची, जे श्रमदान शैक्षणिक वर्तुळामध्ये वादाचा विषय ठरले। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 श्रेयांक देण्यात येणार आहेत, 2 क्रेडिट्स। प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातल्या महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय। येत्या काही दिवसांमध्ये या निर्णयाला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे। पुणे विद्यापीठाने अजब निर्णय घेतलाय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा संताप आहे। या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। नाशिक येथे होत असणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जे विद्यार्थी 60 तासांहून अधिकचं श्रमदान करतील अशा विद्यार्थ्यांना 2 गुण देण्याचा निर्णय जो आहे तो पुणे विद्यापीठाने घेतल्याचं समजते। आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये रिपब्लिकन सेना जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे। आपण आता पुणे विद्यापीठामध्ये आहोत आणि या पुणे विद्यापीठातील मुख्य जी इमारत आहे त्या मुख्य इमारतीच्या बाहेर हे सगळेजण जे आहेत ते आंदोलन करताय। जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अधिकृतरित्या घेण्यात आल्याचं माहिती आहे का, समजतंय का, आणि का निर्णय घेतलाय, तुमची काय भूमिका आहे? सगळ्यात पहिलं माझं सांगणं आहे की या भारत देशात लोकशाही आहे, ठोकशाही नाहीये। कुलगुरूंनी जे ठोकशाही पद्धतीने जे विद्यार्थ्यांना राबवण्याची जी प्रक्रिया केलेली की कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थ्यांना राबवलं जायचं आणि राबवण्यापैकी त्यांना 2 मूल्यांकन देण्यात होती, हा निर्णय रद्द करण्यासाठी मी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत की भारतीय संविधानातील कलम 28 नुसार कुठलाही धार्मिक प्रचार प्रसार महाविद्यालय परिसरामध्ये झाला नाही पाहिजे। असं असताना देखील भारतीय संविधानाचं उल्लंघन करणारा निर्णय गोसावी सरांनी घेतलेला, कुलगुरू गोसावींनी घेतलेला आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही लोकशाहीवादी आहोत, संविधानवादी आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि यामध्ये जे कुलगुरूंचे आदेश केले त्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी त्यांची दिसून येते की एखाद्या धार्मिक धर्माला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्याकडून होताना दिसत आहे। विद्यार्थ्यांना असं धार्मिक प्रोत्साहन देण्याचं काम करण्याचं चूक हे विद्यापीठाकडून होताना आम्हाला निदर्शन देत आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। जर हा निर्णय रद्द झाला नाही तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम या कुलगुरूच्या दिसतील हे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो। कॅमेरा पर्सन दीप बिस्लासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे। नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा 2026-2027 दरम्यान होईल। कुंभमेळ्यासाठी देशभरातून परदेशातून लाखो भाविक येतात, त्यामुळे प्रशासनाला कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर आयोजन करावं लागतं। कुंभमेळ्यात वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, सीसीटीव्ही, गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापन, संशोधन, पर्यावरण संवर्धन या आणि अन्य अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रशासन आणि पोलिसांना विद्यार्थी मदत करू शकतात। या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील योगदानासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट्स म्हणजे श्रेयांक देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला होता। या ठरावाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद यांच्यामध्ये मान्यता देण्यात आली। सागर वैद्य यांच्या मागणीनंतर पुणे विद्यापीठाने नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याची मागणी संमत केली आहे। त्याला विरोध होतोय आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापन कौशल्य रुजवण्यासाठी उपयोगी होणार आहे, त्याला विरोध करणं योग्य नाही असं सागर वैद्य यांचं म्हणणं आहे। मुलांना शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक मिळावं, त्यांचं शिक्षण प्रशिक्षण सोबत चालावं आणि याच अनुषंगाने खरं तर विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये कुठलंही धार्मिक जी प्रक्रिया आहे ती होणार नाहीये। त्याच्यामुळे मुलं काही प्रत्यक्ष धार्मिक कुठल्या कार्यक्रमात सहभागी नाही होणार आहे, तर सरकार ज्या पद्धतीच्या व्यवस्था उभ्या करतं, ज्या पद्धतीचं योजना आखतं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मुलांना या निमित्ताने मिळणार आहे। त्याच्यामुळे कुणीही याच्यामध्ये गैरसमज करू नये।